नमस्कार, मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर. आज आपण जाणून घेणार आहोत आत्मविश्वासाचं एक महत्त्वाचं रहस्य. ते म्हणजे आपली देहबोली. शब्द न बोलता तुमचं शरीर काय सांगतं हे खूप काही ठरवतं. उभं राहणं, चालणं, नजर टिकवणं या सगळ्यात लपलेलं असतं खरं आत्मभान. मुलगा एका इंटरव्ह्यूला गेला. एका पाठोपाठ इंटरव्ह्यूचे 3 राऊंड झाले. प्रत्येक वेळी तो चांगलं काम करत गेला. पण शेवटपर्यंत त्याला हे कळत नव्हतं की मला ही जागा मिळेल की नाही. तिन्ही इंटरव्ह्यू पूर्ण केले. त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू देणारे अजून बरेचसे लोक होते. सगळ्यांच्या मनात शंका होत्या. 20 जणांपैकी फक्त 3घांनाच घेतलं जाणार होतं. काही वेळाने बाहेर लिस्ट लागली. त्यामध्ये जे 3घे सिलेक्ट झाले होते त्यात त्याचं नाव नव्हतं. हा अतिशय निराश झाला, नाराज झाला. नंतर तो तिथून निघून गेला. जाताना त्याच्या मनात निराशेचे भाव होते. ते त्याच्या शरीरावर दिसत होते. त्याचे खांदे पडलेले होते, मान झुकलेली होती. जमिनीकडे बघत हळूहळू तो निघाला होता. त्याची देहबोली सांगत होती की हा निराश झालाय, पराभूत झालाय. थोडं पुढे गेला आणि ज्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला ते समोर उभे होते. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की एवढा का तू निराश झाला आहेस? 3 जर आम्ही सिलेक्ट केले ते ठरल्याप्रमाणे, पण आमच्या सर्वांचा असा निर्णय झालाय की तुला जर घेतलं नाही तर तुझ्यावर खूप मोठा अन्याय होईल. तुझ्यामध्ये या सर्वांपेक्षा जास्त गुणवत्ता आहे. त्यामुळे या जागेसाठी नाही तर याच्यावरच्या जागेसाठी आम्ही तुला सिलेक्ट करतोय. काही क्षण त्याचा स्वतःवर विश्वासच बसेना. पण ज्या क्षणी समोरच्यांनी त्याचं अपॉइंटमेंट लेटर दिलं तो प्रचंड खुश झाला. तो तिथून पळत निघाला. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आला होता. तो सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता. खांदेवर आले होते, छाती फुगली होती. त्याचा चालण्याचा वेग वाढला होता. भराभरा चालत तो घरी निघाला. घरात जातानाही याचा वेग वाढला होता. चेहऱ्यावर उत्साह, डोळे सगळ्यांकडे आनंदाने बघत होते. त्याच्या देहबोलीत फरक पडला होता. एक टेक्निक मी नेहमी माझ्या कार्यशाळेत सांगतो. जर विचारांमुळे देहबोली बदलते हे खरं असेल तर देहबोलीमुळे विचारही बदलतात. तुम्ही करून बघा, तुम्हाला जाणवेल. खूप जणांना इंटरव्ह्यू द्यायची भीती वाटते. त्यावेळी मी सांगतो, तुमची देहबोली बदला. खांदे वर घ्या, जरा जोरात श्वास घेऊन छाती थोडी वर घ्या. समोर बघायला सुरुवात करा आणि तुमचा चालण्याचा वेग तुमच्या नेहमीच्या चालण्यापेक्षा 25% वाढवा. थोडंसं जोरात चालत जा. काही क्षणात तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमची फक्त देहबोली सकारात्मक केल्यामुळे तुमच्यातले नकारात्मक विचार निघून गेले. तुमच्यात आत्मविश्वास भरला गेला. ज्यांना रंगमंचावर, स्टेजवर जायची भीती वाटते त्यांना मी हाच उपाय नेहमी सांगतो. स्टेजवर जाताना कधी हळू जाऊ नका. तुमच्यामध्ये विश्वास भरल्यावर तुमची देहबोली कशी असेल तशी तुमची देहबोली करा. छातीमध्ये जोरात श्वास भरा, मान सरळ करा, ताठ उभं राहा. चालण्याचा वेग 25-30% वाढवा. तुम्ही नेहमी ज्या वेगाने चालता त्यापेक्षा जास्त वेगानं चाला. तुम्हाला जाणवेल की तुमची देहबोली सकारात्मक झाली आहे. तुमची देहबोली जेव्हा सकारात्मक होते तेव्हा तुमच्याकडे बघणाऱ्यांना हे जाणवतं की यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे. खरं तर तुम्ही फक्त नाटक करता, तुम्ही ॲक्टिंग करता. पण हीच ॲक्टिंग काही क्षणात तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरते. मग तुम्हाला कोणा मोठ्या व्यक्तीला भेटायचं, इंटरव्ह्यूला जायचं आहे, एखादी भिंत क्रॉस करायची आहे किंवा एका ठिकाणी जाऊन व्याख्यान द्यायचं आहे किंवा प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तुमच्या चालण्याचा वेग 25% वाढवा. तुमच्या देहबोलीमध्ये सकारात्मकता भरा. तुम्हाला जाणवेल तुमच्यातल्या या शंका कुठल्या कुठे दूर झाल्या आहेत. हीच सकारात्मक देहबोली प्रत्येक ठिकाणी वापरा. तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा खूप जण असे वावरतात की त्यांना जेवण करणं, कपडे बदलणं, लहान लहान कामं करणं जीवावर आलंय. त्यावेळेस फक्त हे नाटक करा की तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे. तुमच्या कामाचा वेग थोडासा वाढवा. थोडासा वेग वाढवल्याने तुमच्यातील नकारात्मकता, तुमच्यातील निराशा नाहीशी होऊन तुमच्यामध्ये सकारात्मक शक्ती भरली जाईल. घरातून बाहेर पडताना, कॉलेजला, ऑफिसला जाताना तुमच्या चालण्याचा वेग थोडासा वाढवा. ज्यावेळेस तुम्हाला नवीन कुठल्या माणसाशी बोलायचं आहे
तुमच्या बोलण्याचा वेग थोडासा वाढवा. सुरुवातीला काही मिनिटं ही ॲक्टिंग केल्याने तुम्हाला जाणवेल तुमच्यातील ही नकारात्मकता निघून गेली आहे. मग तुम्हाला तुमच्या बलस्थानावर येऊन पुढचं कार्य करणं सोपं जाईल. आत्मविश्वास कमी झाला की त्याचा परिणाम विचारांवर होतो आणि देहबोलीवर होतो. विचार नकारात्मक व्हायला लागतात. देहबोली देखील नकारात्मक व्हायला लागते. अशी नकारात्मक देहबोली आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरते. या दोघांपैकी एक जरी सकारात्मक झाले तरी आत्मविश्वास उंचावतो. कित्येक वेळा विचार सकारात्मक करणं लोकांना अवघड जातं, पण देहबोली सकारात्मक करणं हे त्या मनाने सोपं जातं. जेव्हा देहबोली सकारात्मक होते तेव्हा आपोआपच विचार देखील सकारात्मक व्हायला लागतात. परिणामी तुमच्या देहबोलीतील आत्मविश्वास दिसायला लागतो. कित्येक वेळेस कारण नसताना आपण स्वतःला कमी समजून माझंच चुकलंय असा समज करून स्वतःला कमी लेखायला लागतो आणि आपला आत्मविश्वास गमावून बसतो. आपली देहबोली नकारात्मक करून ठेवतो. फक्त आत्मविश्वास पडताळण्यासाठीच देहबोलीचा सकारात्मक वापर अनेक जणांनी केला आहे. याबद्दलचं एक अतिशय बोलकं उदाहरण IPLचं आहे. आत्मविश्वासाची दुसरी पायरी म्हणजे चीन अप. भारतामध्ये 20 क्रिकेटच्या मॅचेस सुरू झाल्या. त्यावेळेस IPLचं पहिलं सत्र सुरू झालं. ते जिंकलं शेन वॉर्नच्या टीमने. शेन वॉर्न हा एक सकारात्मक नेतृत्व करणारा कॅप्टन. त्याच्याबरोबर असलेले खेळाडू हे काही जगातील नंबर 1 खेळाडू नव्हते, पण त्याने फक्त त्याच्याबरोबरच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास फुंकला, आत्मविश्वास जागृत केला. त्यासाठी त्याने साधा मंत्र वापरला होता. तो मंत्र होता चीन अप. चीन अप म्हणजे मराठीत आपण म्हणू हनुवटी वर ठेवा. याचा अर्थ काय? सरावादरम्यान कित्येक खेळाडूंकडून चुका व्हायच्या. कुणी हातातला बॉल सोडून द्यायचा, कुणी कॅच सोडायचं, कुणाला वेळेत बॉल परत यष्टीरक्षकाकडे फेकता यायचा नाही. आणि जेव्हा असं व्हायचं तेव्हा चूक घडलेल्या खेळाडूची देहबोली आपोआप नकारात्मक व्हायची. त्यांचे खांदे खाली उतरायचे, मान खाली यायची, आपोआप हनुवटी खाली यायची. हनुवटीला इंग्रजीमध्ये चीन म्हणतात. ती चीन खाली यायची. तेव्हा शेन वॉर्नने सगळ्यांना एक मंत्र दिला. तुम्ही कॅच सोडलात म्हणजे काय मोठा अपराध केलात? तुम्ही बॉल व्यवस्थित पकडला नाहीत म्हणजे किती मोठा अपराध केलात? तुम्ही चोरी केलीत का? कुणाचं नुकसान केलं का? नाही ना. मग मान का खाली घालता? काहीही होऊ देत, आपली मान खाली जाता कामा नये. चीन शुड बी अप. आपली मान वर असली पाहिजे. आणि याच्या परिणामास्वरूप प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास आला. काही चूक झाली की त्यांना तो मंत्र आठवायचा. माझी मान वर पाहिजे, माझी हनुवटी वर पाहिजे. आपोआप मागची चूक विसरून परत ते विश्वासाने कामाला लागायचे. नवीन विश्वासाने खेळायला लागायचे. त्याचा परिणाम त्यांना त्यांच्या खेळावर दिसायला लागला. एक छोटा मंत्र हा प्रत्येक ठिकाणी वापरता येईल. कुठेही तुम्ही चालतात तर स्वतःला सांगा, माझी मान वर हवी, माझी चीन वर हवी, हनुवटी वर येते. तेव्हा आपोआप तुमचे खांदे वर येतात. आपोआप तुमच्या चालण्यात आत्मविश्वास दिसायला लागतो. सुरुवातीला जाणीवपूर्वक करावं लागेल, त्यानंतर हा तुमच्यासाठी मंत्रच होईल. हा मंत्र आयुष्यात तुम्हाला जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी जाणवेल, नवीन ठिकाणी जाताना, कुणाला भेटताना, स्टेजवर जाताना, इंटरव्ह्यू देताना, मुलाखत घेताना किंवा कुठल्याही अशा प्रसंगात जिथे तुम्हाला आत्मविश्वास कमी जाणवतोय, तिथे स्वतःला विचारा, माझी हनुवटी खाली का आहे? माझी हनुवटी वर असायला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही हनुवटी वर घ्याल तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे ही भावना जागृत होईलच. तीच भावना, तोच आत्मविश्वास तुमच्या देहबोलीतून सर्वांना सहजतेने दिसू शकेल. आपण जसं वागतो तसंच जग आपल्याला पाहतं. म्हणूनच देहबोली सुधारली की आत्मविश्वास आपोआप वाढतो. पुन्हा भेटू अशाच एका विचारासह द पर्पल चॅप्टरवर. धन्यवाद.